नमस्कार, मी गणेश खामकर। आज मी तुम्हाला खूप सुंदर अशा कांजिवरेमधल्या हॉटेल संदर्भामध्ये माहिती सांगणार आहे। छोटंसं हॉटेल आहे पण खूप सुंदर हॉटेल आहे आणि मेन साखरपात देवरुख रोडला असलेलं आपलं हे हॉटेल आहे। हे हॉटेलची माहिती द्यायच्या अगोदर अगर तुम्ही आमच्या कोकण प्रॉपर्टी एक्सपर्टच्या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर कोकण प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळवा। आणि हे जे काही व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी बनवतो, व्हिडिओज तुम्हाला खरोखर आवडत असेल तर व्हिडिओज लाईक आणि भरपूर लोकांना शेअर करायला विसरू नका। खूप सुंदर अशी ही देवरुख संगमेश्वर हायवेला लागून आपली ही प्रॉपर्टी आहे। अप्रतिम प्रॉपर्टी आहे, मेन रोडला टच अशी ही प्रॉपर्टी आहे। पूर्ण कमर्शियल प्लॉट आहे हा। खूप सुंदर पद्धतीने डेव्हलप केलेलं हॉटेल आहे। आतमध्ये वरती पीओपी आहे है ना, जिथे सिटिंग अरेंजमेंट आहे तिथे वरती पीओपी आहे, नंतर सिटिंग अरेंजमेंट्स आहेत। खूप सुंदर पद्धतीने डेव्हलप केलेली आपली प्रॉपर्टी आहे। खूप सुंदर पद्धतीने डेव्हलप केलेली आपली प्रॉपर्टी आहे। ज्या आतमध्ये किचन आहे आणि है ना प्लस किचनमध्ये वॉशरूम आणि जसे हॉटेलची जो काय रिक्वायरमेंट लागते ही सगळी तुमच्यासाठी आता इथे रेडी आहे। तुम्ही इथे येऊन फक्त तुमचं हॉटेल बिझनेस सुरू करायचा आहे। मग तुम्ही फिश है ना साठी हॉटेल बनवा, चिकन मटनसाठी हॉटेल बनवा किंवा प्युअर व्हेज तुम्हाला ऑर्डर बनवायचं असेल तरी तुम्ही इथे बनवू शकता। असं हे सुंदर डेव्हलप केलेलं हॉटेल आहे। छोटंसं अगर तुम्हाला एंट्री लेवलचं हॉटेल बनवायचं असेल आणि तुम्हाला स्वतःचा बिझनेस चालू करायचा असेल तर हे हॉटेल फक्त तुमच्यासाठीच आहे। मस्त हॉटेल आहे ना, तुम्ही बघितलं सगळं काय है ना आतमध्ये डेव्हलप आहे या हॉटेलमध्ये। आणि या हॉटेलची किंमत 3 गुंठा प्लॉट आणि है ना या हॉटेलची किंमत लँडओनरनी 35 लाख रुपये सांगितलं, 35 लाख रुपये सांगितले आहे। तर नक्की या प्रॉपर्टीला व्हिजिट करा, प्रॉपर्टी व्हेरीफाय करून विकत घ्या। आणि तुम्ही आमच्या कोकण प्रॉपर्टी एक्सपर्टच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर कोकण प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळवा। आणि हे व्हिडिओ माझे तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओ लाईक्स आणि भरपूर लोकांना शेअर करा नक्की विसरू नका। धन्यवाद।